आला आला आमच्या अंतर्मनाचा आवाज आला. डॅडी सूर्याची गाडी आली. नाक दाबलं की तोंड उघडत. याच बी उघडला असणार. हो ऐकलं का? आरतीचं ताट आणा. तुमचे वाचे आलेत आमच्या सोनबाईंना घेऊन. या 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 जावय बापू सुखीरा सुखीरा सुखीरा. आणि ह्या काय सोनबाई कुठं राहिल्या? अरे हा गाडीतून सामान काढत असतील ना. ए छत्री जा मदत कर. हो नाही आली ती. नाही आली म्हणजे? मी दुसऱ्या कामासाठी भेटायला आलो. हो जावई बापू इथं आमच्या लेकाचा संसार वाऱ्यावर पडला आणि तुम्हाला दुसरं काम सुचतंय. अहो लोक काय म्हणत असतील? लोकांची एक पर्वा नाही आम्हाला. पण तुम्ही तरी आमचा विचार करायला पाहिजे होता का नाही? काही दिवसाआधी आमच्या चिरंजीवांची जागी तुम्ही होता. आम्ही मोठ्या मनानं तुम्हाला माफ केलं होतच. आलीच ना आमची लेक तुमच्या घरी राहील. मग आता गाडी कुठं अडली? डॅडी मी हात जोडून तुळजाला समजावला आलो होतो. ती माझ्या संग यायला नाही म्हणली होती तरी मी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि तिला मनवायचा प्रयत्न करत राहिलो. आमचे चिरंजीव प्रयत्न करतायत की हो. करतायत की प्रयत्न करतायत. पण दारू पिऊन माझ्या बहिणीवर आवाज चढवून हे काय प्रयत्न झाले का डॅडी? ते आले होते ना तेव्हा ते नशेत होते. हे असं वागल्यावर तेजू का घरी येईल बरं सांगा तुम्हीच. मला तरी कसा विश्वास बसेल तुम्हीच सांगा डॅडी. काय बोलायचं आता तुम्ही तरी कुठे आमचे राहिले? डॅडी डॅडी असं का बोलताय तुम्ही? तुम्ही आमचे असतात ना आमचा विचार केला असता. अहो जावई बापू अजून किती दिवस हे घोंगड भिजत ठेवणार आहात तुम्ही? का आमच्या सुनबाईला काय मायरीच ठेवायचा विचार आहे का तुमचा? कुठला भाऊ असा विचार करेल? हे बघा माझं फक्त एवढंच म्हणणं जे झालं ना ते परत होऊ नये. आणि दोघांच्या मनाच्या विचाराची दरी भरून याला जरा वेळ लागेल. आपण दोघांना पण वेळ देऊया ना. शत्रुराव तुम्ही पण जरा ते दिवशी प्रेमानं तर नीट बोला ना. त्याच्या मनाचा कौल बघा. हे बघा बोलू नाही ना सगळे प्रश्न सुटतात. अजून किती वेळा बोलायचं? आम्हाला पण काय मान आहे का नाही? चिरंजीव